माझा प्रश्न आतमध्ये आहे. सर, काल बैठक जी बोलवली गेली त्याच्यामध्ये तुम्ही अनुपस्थित होता आणि त्यानंतर विरोधी पक्षाने अनेक टीका केली. बघा, मी माझ्या पक्ष नेतृत्वाला, आमच्या पक्षाच्या गटनेत्यांची परवानगी घेऊन मी माझ्या गावाला गेलो होतो. माझ्या गावच्या महत्वाच्या कामासाठी गेलो होतो आणि पहिल्या दिवशी नसेल मी सांगितलं होतं. परंतु कोणी खोडसाळपणे हा इथे प्रकार केला असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. मी एक संघटनेचा, पहिल्यापासून संघटनेचा प्रामाणिक शिवसैनिक आहे, भविष्यातही तेवढ्याच ताकदीने राहणार आहे. त्याच्यामुळे अन्य कोणाला आमच्याबद्दल काय वाटत असेल ते त्यांना लखलाभावं. परंतु उद्धव साहेब आणि पक्ष यांच्याशी मी अतिशय प्रामाणिकपणे आहे आणि राहणार आहे. सर, काल जे हे झालं म्हणजे शिंदे गटाचे जे खासदार ठाकरे गटातून शिंदे गटात गेले, त्याच्यामध्ये त्या खासदारांनी असं सांगितलं होतं की निधी मिळत नव्हता म्हणून आम्ही ठाकरे गट सोडलो. आता निधी किती मिळाला हे जग जाहीर झालेलं आहे. आता आपल्या माध्यमातून तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की एवढा निधी मिळून त्याचा विनियोग का नाही केला तुम्ही. एवढा निधी मिळून त्या ठिकाणी जर तुम्ही सक्रिय होतात मग हा निधी शिल्लक का राहिला. असं आहे की तुमच्या वाट्याला आलेला निधी हा संपूर्णपणे योग्य तऱ्हेने जो खर्च करतो तो सक्रिय आमदार किंवा सक्रिय खासदार असू शकतो. तुमचा तर निधी एवढा शिल्लक आहे, मग तुम्ही लोकांची कामं काय करता, लोकांच्या मागण्यांकडे कसं काय लक्ष देता, हा प्रश्नच उभा राहिलेला आहे त्याच्यासमोर.